आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमची मैत्री नेहमी माझ्यासाठी स्पेशल असेल. मी नाही विसरू शकणार तुम्हाला. काही मदत लागली ना की तुमचा चेहरा आधी आठवतो. ही बघा भटक भवानी आली गावाला परत. नाही काय पण मला सरपंच तुम्ही पलटी मारून माघार घेतली ना हे काय रुचलं नाही बघा आम्हाला. देसाई वहिनी, ओ देसाई वहिनी. अहो अख्खा गाव रंगवायला काढलेला आम्ही आणि तुम्ही अचानक बापनी दिल तर लय थोबाड चालवू नको. अरे झडप मारण्याआधी वाघ बी 4 पावलं मागे येतो म्हणजे तो हारला असं होत नाही. फार वाद आणला होता मुंबईला. हिच्याबाई कुणाकुणाची बोलणी ऐकली ना तुला माहित नाही. पण आता आपल्या पट्ट्यात आली ना तिला बघ कसा हिसका धावतो. लय मुंबईची मॅडम बनून फिरत होती ना ती कशी जाती ना परत तेच बघूया आपण. चले गाडी काढ नको बघत राहू तिच्याकडे. कार्तिकी मॅडम, हो तुमच्या लग्नाचं वराड आलंय की वराड. देसाई वहिनी कुठे गेले सगळे? स्वानंदी खुशी आहेस तू? आता बरी तू आलीस ना. आता कसं लगीन घर वाटायला लागले. मला तर लई टेन्शन आलं ग. म्हणलं तू येतीस की नाही. त्या दिवशी मी लई डोकं फिरल्यासारखं वागले ग. सॉरी हा स्वानंदी. अगं येडी का खोळी तू. माझ्या ताईडीचं लग्न आहे आणि मी येणार नाही होय. विषयच नाही ना. अगं परत आल्यावर आई केवढी रागवली मला. पण म्हणाली की स्वानंदीच्या मनात राग रुसवा अपमान कधीच राहत नाही म्हणून. पण तिला आल्यावर सॉरी म्हण. तू आता आलीस ना आता मला लई निश्चिंत झाल्यासारखं वाटतंय बघ. मोठी बहीण कधी सॉरी म्हणते होय आणि मी तर कधीच विसरले सगळं. आता तुम्ही दोघी समजा हितच बोलणार आहे की आत पण येणार आहे. तुझ्या आवडीचं जेवण करते आज. हा ज्वारीची भाकर पिठलं आणि ठेचा करू चालल? चालल. अगं पळल की. अगं ते मुंबईतलं खाऊन खाऊन तोंडाची चवच बिघडलीये माझ्या. आई अगं कधी एकदा तुझ्या हातचं खाते असं झालंय मला. मला तर आठवून बी भूक लागायला लागली. चल चल रे पोरांनो या.
सासूबाई, आमचा बी पाहुणचार करा की. हा सरपंच काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर म्हटलं होतं की स्वानंदीशी लगीन करणं आता डोसक्यात नाही तुमच्या म्हणून. मग आता हे काय लावलंय? सासूबाई जावई. अहो राहिलं जावई म्हणून नाही, पण सावकार म्हणून तर विचाराल. नाही तुमचं हे बरं आहे, आईजीच्या जीवावर पाहिजे. हा सावकार, सरपंच तुम्ही तर म्हणाला होता ना की तुम्ही कर्जाचा तगादा मागे घेतलाय. हे काय नवीन? ओ स्वानंदी मॅडम, नवीन नाही, मी लय डीप खोलवर विचार केला. आता तुला माझ्याशी लगीन करायचं नाही म्हटल्यावर जबरदस्ती करायला मी काय सिनेमातला इलं नाही वय, आणि तसं मला करायचं बी नाही. पण मुद्दा काय, तुझ्या या आई साहेबांनी या बडी दिदीच्या लग्नासाठी जे काही पैसे घेतलेत ना माझ्याकडनं, लय कष्टाचे, लय हार्डवर्क करून कमावले. मुळात कर्ज असताना लगीन करायला लाज वाटली पाहिजे, पण एकटी बाई म्हणून मी काय फार लोड दिला नाही, लई कळ सोसली. पण ही बाई पैसे परत करायचं नावच काढ ना. म्हणून आज पैसे घेतल्याशिवाय या बडी दिदीचं लगीन होऊ द्यायचं. काय मंडळी, तुम्हाला पटतंय का हे चाललंय ते? हा घरात कर्ज असताना हे लगीन कार्य काढलंय, कर्ज घेतले माहितीये ना, माहितीये की नाही? आज देतो उद्या देतो म्हणून मला लटकवून ठेवलाय, आणि हे असं धुमधडाक्यात लगीन करतात. पटतंय का बाळा? नाही चुकीचं असेल तर सांगा. तेव्हा स्वानंद आहे, जोवर माझे पैसे परत करत नाही तोवर घरासमोर मांडव घालू द्यायचो नाही. नाही, आज माझे पैसे घेतल्याशिवाय मी इथून हालतच नसतोय. हलक्यात घेताय मला? नाही तसा चांगलाय मी, पण हे असं डोक्यावर बसले सहन नाही करणार. टिकट करायची नाही बरं का, आधीच सांगून देऊ. काय पत्रिका? हो पत्रिका नाहीये सरपंच, बघा तर काय. हो घ्या. सरपंच, आमच्या तायडीची कर्जात पाठवणी करायची आमची बी इच्छा नाही. तुमचं पै न पै व्याजासकट परत करते. याआधी बी तुम्हाला पैसे दिले होते मी मुंबईत, पण तुम्ही अवतार असं आणला की मी तुम्हाला काही बी दिलं नाही. काही हरकत नाही, आज अख्खं गाव आहे साक्षीला. मोजून घ्या तुमचे पैसे. मोजा. हो मोजा की. कसं आहे ना सरपंच, सगळी लोक तुमच्यासारखी नसतात. काही लोकांमध्ये माणुसकी बी असते. अहो घ्या मोजून. असलं तर एखाद नोट जास्तच असेल, कमी नाही.
खरंच खूप मनापासून काम केलंय. खास बक्षीस फक्त तुझ्यासाठी. घे. थँक्यू मॅडम. लस्सी तुमच्या मिशीला लागली. लस्सी मिशी. असं कसा फोन लागला हा? स्वानंदी काय विचार करेल आता? अरे देवा, आता काय सांगू यांना मी? हॅलो. हा मणी सर बोला की. काही काम होतं का? नाही नाही, काही काम नव्हतं. नाही, काही महत्वाचं काम नव्हतं. ठीक आहे, तुम्ही लग्नाच्या गडबडीत असाल ना, मी करतो नंतर फोन. हो मणी सर, धावपळ काय सुरूच असणार. तुम्ही बोला की. काही काम होतं? अहो नाही नाही, खरंच काही महत्वाचं काम नव्हतं. नमिताच्या ऑर्डरचे बिल शोधत होतो. ते काही सापडतच नव्हतं. आज जरा फ्री वेळ होता, मग म्हटलं हे काम करून टाकावं. मग ते शोधत होतो तर सापडत नव्हतं, म्हणून कॉल केला. बाकी काही नाही. अहो पण ती बिल तर मी तुम्हाला नीट फाईल मध्ये लावून दिली होती की. निळ्या रंगाची फाईल होती बघा. हो का? नाही सॉरी, मग माझ्या शोधण्यात जरा गडबड झाली असेल. काय नाही, ते ऑफिसमध्ये इतक्या फाईल्स येऊन पडल्यात, त्यात मला ती सापडतच नाही. पण ठीक आहे, मी शोधतो. आणि सॉरी या वेळेला डिस्टर्ब केलं तुम्हाला. मणी सर. हा, मला असं का वाटतंय की तुम्हाला दुसरंच काहीतरी बोलायचंय आणि तुम्ही तिसरंच काहीतरी बोलताय? हो नाही 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 स्वानंदी, असं काही नाहीये. मला फाईल्स बद्दलच विचारायचं होतं, म्हणजे ते बिलिंग बद्दलच विचारायचं होतं बस. हो, दुसरं काही कारण नाही. नक्की? हो हो, असे तुमच्याकडे काय काम असणार आहे आता? स्वानंदी, खरं तर मला तुम्हाला सांगायचंय की मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही इथे नाहीये तर कशातच मन लागत नाहीये. हातातलं काम टाकावं आणि धावत तुमच्याकडे यावं असं वाटतंय. आता हे सगळं कसं सांगणार मी तुम्हाला स्वानंदी? काही म्हणाला का तुम्ही? काय? मी काय बोललो? नाही, मी काहीच नाही बोललो. मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी म्हणाला. नाही नाही, मी नाही बोललो काही. स्वानंदी, अगं तू इथं आहेस वय? मी तुला कधीची शोधतीये. का ग, काय झालं? अगं त्या केटरर्स वाल्यांनी ऑर्डर घ्यायला नाही म्हंटलंय. नाही म्हंटले का? ते म्हणतात की आधी ऑर्डरचे आगाऊ पैसे द्या, नंतरच तुमची ऑर्डर घेणार म्हणून. तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते त्यांच्याशी. अगं तू काय बोलणार आहेस त्यांच्याशी? पैसेच नाहीयेत आपल्याकडे. सगळे पैसे तर तू त्या सरपंचाला दिलेस. आता पुढे काय करणार आहे आपण? मणी सर, मी करते तुम्हाला नंतर फोन. अहो पण स्वानंदी, बरं चल बघूयात काय होतंय ते. त्या सरपंचाने परत काहीतरी केलेलं दिसतंय. वास काय घेतेस नुसता? खा की. तुझ्या हातचा ठेचा म्हणजे जगात भारी. अगं मी त्या जेसीला पण सांगायचंय माझी आई लई भारी ठेचा करते. होय का? घे बाई, खा. स्वानंदी, अगं तू त्या केटरशी बोलली खरं, पण आता आणखीन पैसे कुठून आणणार? म्हणजे हे बघ, एवढ्याशा पैशात काय होणार आहे ग स्वानंदी? नाही म्हणजे एवढ्या पैशात सोनाराचे पैसे,
त्यानंतर लग्नातल्या डेकोरेशनचे पैसे, जेवणाचे पैसे, बायकांना ओट्या, पुरुषांना टॉवेल टोपी, त्यानंतर आल्या गेल्यांना फळाची पाकिट. कसं व्हायचं एवढ्याशात? कसं निघल ग? भागल, समद भागल. आता काय माझ्या पोरीला जेव देतेस का नाही? तिकडे बी असताना कर्जाच्या पैशाचं, तुझ्या लग्नाच्या पैशाचं समद टेन्शन घेऊन पोरीचा चेहरा बघ कसं उतरलाय. फार सुकून गेली माझी पोट. जेव दे की सुखाने तिला. गबस बाई. तसं नव्हतं म्हणायचं ग आई मला. स्वानंदी आता लग्न तोंडावर आलंय ना ग, म्हणून बोलले. अगं कार्तिकी, हे समदे व्याप आपणच वाढवून ठेवलेत बाई. करणारे नारळ पोरगी देऊन बी लगीन करतात की. तुझ्या सासरच्यांना जेवढं द्यायचंय ना तेवढा समदा खर्च करू आपण, आणि बाकीचा समदा खर्च ह्याच्यात भागल की. होय अगं पण ती म्हणते ते पण बरोबरच आहे की. बारीक सारीक खर्च तर लागणारच आहे. आपल्याला अजून पैसे लागतील. तू नको काळजी करूस. मी थोडेसे पैसे जमवले आणि गावातली लोक बी मदत करतील की आपल्याला. एवढ्या वर्षापासून आपण जमवलेली नाती कधी कामाला यायची. तू धर बाई, खा. बघा बाई, आईच्या हातचं साधं जेवण मुंबईवालं मॅडमना आवडतंय का? अगं अशी काय म्हणतीयस? जगातल्या कुठल्या बी हॉटेलमध्ये गेलं ना तरी बी तुझ्या हातची चव सापडायची नाही. लय भारी झालंय. सुजाता काकू, तुम्ही? अगं स्वानंदी, एवढं लग्न कार्य काढलंयस घरात आणि मदतीला 4-5 हात येणार नाही असं कधी घडलंय का आपल्या गावात? काय कसं निघता? होय होय, बरोबर बोलताय तुम्ही. देसाई वहिनी, आता स्वानंदी आलीये, आपण लाडवाची तयारी करायला घेऊया. हो, आणि तू तुझ्या गँगला घे की जरा बरोबर. स्वानंदी, आता थोडं हळकून दळायला घेशील. खूप तयारी करायची आपल्याला. हो अगं, आण आण. हो, काय काय आणलं बघू दे. खूप काम पडलंय. लवकर लवकर आटूया. आता पैशाचं काही बी टेन्शन नाही बघ. आचार्याचाही खर्च वाचला आणि डेकोरेशनचा बी खर्च वाचला. आता जरा डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. अगं समधी काळजी देवी आईलाच बघ. तीच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढ. तू नको काळजी करू. सुनीता मावशे, मी आलेच 5 मिनिटात. पूजेची फुलं आणली का तेवढी? हो काका, चॉकलेट द्या. वा रे वा, म्हणजे राईडही मीच मारायची, वरून चॉकलेटही मीच द्यायचं. उलट तुम्ही दोघांनी मला चॉकलेट द्यायला हवं. ओ काका, हा आमचा नियमच आहे. तुम्ही काय करा, ते पैसे घ्या आणि तुम्हाला हवं ते चॉकलेट घ्या. जा, पळा. मणी सर, तुम्ही? काय आगाऊ पोर आहे ती. मला म्हणाले स्वानंदीच्या घरचा शॉर्टकट रस्ता आम्ही तुम्हाला दाखवतो. अख्खं गाव फिरवलं, शिवाय चॉकलेटही मलाच मागताय. मणी सर, आहो ते आहेत गाऊ, पण लय गोड आहे. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुम्ही इथे कसे? आम्ही इथे कसे, तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण आम्हाला दिलं नाही, पण आम्ही मात्र हक्काने आलोय मदतीला. आई, हे आमचे मणी सर. मी ज्या कंपनीत कामाला होते ना तिथं हे लई मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत आणि माझे चांगले मित्र पण आहेत. रात्री अपरात्री कधी मदत लागली ना तरी धावून येतात आणि इथेही आपल्याला मदत करायला चालेल. हो स्वानंदी, आता काय लाजवता? किती कौतुक कराल. होय का? अगं मी ओळखते की यासनी. तुझ्यासाठी लाडू नव्हते का पाठवले यांच्या बरोबर माग? अगं विसरूनच गेले मी.
काय बाई तू. लग्नाच्या घाई गडबडीत मला लक्षातच नाही राहिलं. कशात? सुखी राहा. मी बरी. तर आता यांचं लग्न होऊन यांची पाठवणी होईपर्यंत 24 तास मी इथेच आहे, तेव्हा अगदी निसंकोचपणे काही वाटलं तर सांगा. वय तू थांब, मी तुझ्यासाठी चहा टाकते गरमागरम. खरंच गरज आहे. ओ मुंबईकर, आमच्या गावची पद्धत आहे, एकट्या दुकट्याचा आशीर्वाद घेऊन नाही चालत, सगळ्या लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. हा, लग्न घरात आशीर्वाद घेतला ना तर लय शुभ शगुन असतो. चला चला लवकर. अहो त्यात काय एवढं, पडतो की. आता लवकरच लगीन होईल बघ तुझं. अहो मंगलताई. हा बोला. अहो चहाचा हादन टाकायचं होतं तेवढं. चहा मी टाकला आणि चहा झालाय. बरं झालं. बरं मी काय म्हणते ताई, उद्या सूर्योदयालाच ग्रामदेवतेची पूजा करूया. हा. नंतर या बायका मंडळींना देवी आईची ओटी भरून, नदीची ओटी भरून घरी परत यायला दुपार होईलच. त्याच्या आधी आपण जेवण खावण करून नंतरला हळदीची तयारी करूया. काय म्हणताय? असं करूया. हा चालतंय. म्हणजे हे हळदीचं काम मी सुद्धा करू शकतो, ते मला माहित नाही. तुम्ही सांगाल तसं करेन मी. हो हा मनी स्वानंदीच्या ऑफिसात काम करतो, ती तो मुंबईला. अगं बाई, ताई आता पाहुणा माणूस बायकांचं काम करणार होय. हो, लग्न म्हटलं की हे काम माझं, हे काम तुझं असं थोडीच असतं. सगळ्यांनी सगळं काम करावं. आणि मुळात हे काम पुरुषांचं, हे काम बायांचं, हे मानणारा मी नाहीये. त्यामुळे अगदी निसंकोचपणे सांगा. असं म्हणतोस? मी समद्यांसाठी बनवलेला चहा तो देऊन ये सगळ्यांना. ये होईना बात. आत्ता आणते. बरं मनी, ते हळदीचं काम तूच कर. म्हणजे कसं आहे, खरं तर घरातल्या पुरुषांनीच करायचं असतं ते. पण माझा मोहित असता तर जाऊ दे. तर मोहितचं हिशे नको. अरे काय करायचं असतं माहिती का, मुलाकडच्यांची उष्टी हळद इकडे आणायची असते आणि इकडची उष्टी हळद मुलाकडच्यांकडे न्यायची असते. करशील ना तेवढं? करेन मी, नका काळजी करू. बरं झालं बाबा तू आलास. अगदी देवी आईनं पाठवल्यासारखाच आलास बघ. तू मुंबईचा आहेस म्हणून आकडून वागत नाहीस ना, ते तुझं लई आवडलं बघ मला. तुझी लई मदत होईल आम्हाला. ती आमची स्वानंदी काय म्हणती? हा थँक्यू. बरं का, ऐका आता, म्हणजे मी आपलं म्हणून मदत करायला आलोय आणि तुम्ही थँक्यू म्हणून पर्क करायला लागलाय होय? पाहुणा ती बॅग खाली ठेवा आणि लागा कामाला. हे लगेच कामाला लागतो. बस द्या. ताई पाहुणं लईच उत्साही दिसतंय. आणि गरमागरम फक्कड चहा, उत्सवमूर्ती. हा घ्या गरमागरम चहा. घ्या, मीच केलाय. तुम्ही केलंय? नाही मी नाही, त्या मावशीने केलाय. आपण मी बनवतो अगदी तसाच फक्कड चहा बनवलाय. तुम्ही एक गोट घ्या तर खरं. हे टेन्शन, चिंता असं चुटकीसरशी गायब होईल. असा चहाचा घोट घेऊन चिंता पळाल्या असत्या तर काहीच करायची गरज नसती पडली मनी सर. काय झालंय स्वानंदी? अख्खं घर मजा करताय, मजा करत काम करताय, आनंदात आहे, आणि तुम्ही इथे एकट्या उदास. काय झालंय? म्हणजे तुमची हरकत नसेल तर तुम्ही शेअर करू शकता. ते सगळे आनंदात आहेत कारण त्यांना त्यांच्या खिशातनं खर्च करायचा नाही. खर्च उभा राहिला की सगळे माझ्याकडे बघतील. त्यांना कसं सांगू की माझ्याकडे त्यांना द्यायला पैसेच नाहीये. खर्च तरी कसा करू, या सगळ्या विचारांनी डोसकं फाटायला लागलंय मनी सर. अच्छा, मग हे असं टेन्शन घेतल्यामुळे पैसे येणार आहेत?
स्वानंदी, या लग्नासारख्या गोष्टी परत परत नाही घडत. तुमचा देवी आईवर विश्वास आहे ना, द्या तिच्यावर सोडून, ती करेल सगळं नीट. आता एक छानस थांबा. काय करताय मनी सर? एक मिनिट. मनी सर, अहो काय करताय तुम्ही? मनी सर, हो झालं. अहो काय करताय तुम्ही? हे स्वानंदी, तू कुणाकडनंस? आमच्या रडक्या लोकांकडून की हसऱ्या लोकांकडून? असं विचारताय? आम्हाला पण काम द्या की, आम्ही पण आलोय मदतीला. गिरिजाताई, अहो माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. अहो मला वाटलं तुम्ही काही येणारच नाही. असं कसं करेन मी? आणि त्यात हा मणी, त्याला जेव्हापासून कळलंय ना मी लग्नाला येतेय तेव्हापासून मागेच लागलाय माझ्या. लवकर ये मी पण इकडे. तरी सुद्धा उशीर केलायस तू. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? ओळखता? कॉलेज पासूनची मैत्रीण माझी ती. तुम्हा दोघांना बी कसं थँक्यू म्हणू ना मला तर कळतच नाहीये. मणी सर, तुम्ही ना एकदम पिक्चर मधल्या सुपर हिरो सारखे आहात. एकदम सुपर मणी. सुपर मणी आवडलंय आहे. सुपर मणी. बरं ताई, चला मी माझ्या आईशी तुमची ओळख करून देते. द्या इकडे बॅग. आले, एक सेकंड. चल मनी सर, मी आल्या आहे. मी ताईडे चल या. सुपरमणी, हा सुपरमणी तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माइल कायम असंच राहावं म्हणून काहीही करायला तयार आहे. काय ग आई? अगं ह्या गिरिजाताई. गिरिजाताई ही माझी आई आणि ही माझी ताईडी. हिचंच लग्न आहे. बरं झालं ताई तुम्ही आलात. स्वानंदी, तू कासर दादांना घरी यायचा निरोप दिलास ना? ते ताई, आमच्या गावात की नाही बांगड्या भरायचा कार्यक्रम लई म्हणजे लईच मज्जा येते. म्हणजे गावातल्या सगळ्या बायका जमतात, बांगड्या भरतात, गप्पा गोष्टी, गाणी गातात, खायचं प्यायचं आणि लईच मज्जा येते. तुम्हाला पण लई मज्जा येईल. मला तर कधी एकदा कासर दादा घरी येतात ना असं झालंय. कसं सांगू तुला ताईडी, कासर दादा बोलवायचा म्हणजे पैसे खर्च करावेच लागणार. गावातल्या अगदी सगळ्या नाही म्हणलं तरी घरच्या ओळखीतल्या 4 बायका जरी बोलवायच्या झाल्यात ना तरी 2-4 हजार कुठंच गेले नाहीत. माझ्याकडे आता तेवढे पण पैसे उरले नाहीत ग. स्वानंदी, निरोप दिलास ना तू? हो अगं, तिकडेच जाणार होते तेवढ्यात ताई आला. म्हटलं गिरिजाताईची तुम्हा सगळ्यांची ओळख करून देते. स्वानंदी, तू अजूनही मला अहो जाहो करते. अगं तुझ्या ताईच्या लग्नासाठी स्पेशली मुंबईवरून आले आणि तू अजूनही मला परकेपणा दाखवतेस. सॉरी बरं का, चुकलंच माझं. ते रिस्पेक्ट मुळे अहो जाहो करायची सवय आहे ना म्हणून. ताईडे, तुला सांगू, ह्या ताई जेव्हा मला, ही ताई मला जेव्हा मुंबईला भेटली ना, का कुणास ठाऊ तुझीच आठवण आली म्हणून मी ह्यांना लग्नाला बोलवून घेतलं. अगं मग बरं झालं की बोलवलंस ती. गिरिजाताई, तुम्हाला भेटून लई बरं वाटलं बरं का. काकी, आता तुम्ही मला अवजाव करणार आहात. चुकलं, तू आलीस ते लई बरं झालं. खुश? पण स्वानंदीने तुला बोलवलं ते चांगलंच झालं. माझी पोरगी हाईच गुणाची. माणसं जोडण्याचा स्वभाव आहे तिचा, अगदी मधासारखा. ओ तो मनी, तो बी आलाय मुंबईवरून.
फटफटीवरून खासेच्या लग्नाला. काकी मी सांगते तुम्हाला, अगदी पहिल्याच भेटीत मी स्वानंदीच्या प्रेमात पडले होते. तशी ती आहेच लागवी, पण ज्या पद्धतीने ती सगळ्या जबाबदाऱ्या उचलतीये, तुम्हा सगळ्यांबद्दल बोलत होती ना, मला अभिमान वाटला तिचा. ती माझंच प्रतिबिंब दिसलं मला तिच्या. काकी माझं आयुष्य हे स्वानंदीच्या आयुष्यापेक्षा फार काही वेगळं नाहीये. ती जशी तुम्हा सगळ्यांना सपोर्ट करते, तशीच मी माझ्या कुटुंबाला सपोर्ट करत आले. आणि हा, तिला जरी मी तिच्या मोठ्या ताईसारखी वाटत असली ना, तरी मला तिच्यात मीच दिसते. अगं तुम्हाला बी स्वानंदी आणि कार्तिकी सारखीच आहेस बघ. आता अजिबात परकेपणा ठेवायचा नाही. हा, तू म्हणालीस ना तू स्वानंदीत स्वतःला बघतीस, मग आता आमच्या या घरात पण स्वतःच घर बघ बाई. चल, मी तुला आमचं घर दाखवते. हा काकी, मी एक फोन करून येते घरी. हा. मी ठेवते. मी आलेच. हा? ताई ते ताई काय झालं? आई, हे बघा मला कळतंय, पण नका काळजी करू, होईल सगळं ठीक. वहिनी, आज ना ताई हवी होती. अगं ती असते ना तर तिने आईला समजावून सांगितलंच. ते तर आहेच. वहिनी, आज लवकर झालं का? हो, आज काही फार काम नव्हतं, आणि तसंही विक्रांतसाठी डबा घेऊन जायचं ना म्हणून. हो, मी भरून ठेवलाय. ताईचा फोन स्पीकरवर टाक ना. हॅलो हॅलो ताई, पोहोचलीस का? हो, पोचले मी. प्रवास झाला ना व्यवस्थित? ताई डबा खाल्लात ना? हो, प्रवास व्यवस्थित झाला आणि मी डबाही खाल्लाय. ताई, इकडची काहीच काळजी करू नको, तू मस्त एन्जॉय कर लग्न. बरं मला सांग, आई कुठे आहे? आई अगं इकडेच आहे मी. काय पोचलीस ना गो नीट? हो आई, पोचले मी. हे बघ बाय, खूप दिवसाने घराबाहेर पडलीस, आता इकडे लक्ष नको देऊस, तिथे लग्नाकडे लक्ष द्या. मज्जा कर. इकडे सगळं नीट आहे, काळजी नको करू तू. हो. हा ताई, काही काळजी करू नकोस. मी सुद्धा चाललोय विक्रांतसाठी डबा घेऊन. ठीक आहे, ठेवू मी फोन? हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. बाय बाय. बाय. आई, हे बघ, बाय बाहेर गेलीये, तिकडे आनंदात आहे म्हणून मी नीट बोलले तिच्याशी. पण याचा अर्थ माझा तुमच्यावरचा राग गेला असा होत नाही. मी तिला काही बोलले नाही, तुम्ही पण नका बोलू. उगाच तिला तिकडे डोक्याला ताप नको. माझंच आईनं आधीच सगळं सांगायला हवं. विक्रांत फोन का उचलत नाही? एक मेसेज करून ठेवते. पण खरंच आपलं आधी वरच्यावर किती छान भेटणं व्हायचं ना. मुलं लहान होती, आपली भेटी व्हायच्या. हल्ली तसं काही घडतच नाही ग. हो ना ग, आपल्या नवऱ्यांचं भेटणं कमी झालं तेव्हापासून आपलं पण भेटणं कमी. खरंय. सदा, सुजित साहेबांना ग्रीन टी दिलास? हो बाई साहेब. सुजित म्हणजे ना शिस्त म्हणजे शिस्त, एकदम शिस्तप्रिय मुलगा आहे. आता ग्रीन टीची वेळ झाली, बाकी काहीही घेणार नाही तो. बापरे, काय सांगतेस काय? पण आहे कुठे हा शिस्तप्रिय मुलगा?
आल्यापासून दिसला नाही. काय करतो काय सध्या? डॅडींचा बिझनेस सांभाळतो, बिझी असतो. सतत ही मीटिंग ती मीटिंग, काही ना काही चालूच असतं. घरात पाय म्हणून टिकत नाही त्याचा. डॅडींवर गेलाय, सतत बिझी. अगं सुजित वरनं आठवलं, तुझ्या विक्रांतचं लग्न ठरलंय म्हणे. काय करते मुलगी, कोण आहे? सुजित, सुजित, माय गॉड, सुजित केवढा मोठा झालास तू. ओळखलंस ना मला? अरे मीना आंटी. अरे असू दे असू दे. आंटी तुम्हाला कसं नाही ओळखणार? मॉम किती छान मेंटेन केलं ना आंटीनी स्वतःला. खरंच आंटी तुम्ही जशा होतात तशाच दिसता, एकदम फिट अँड फाईन. असू दे असू दे, तू सुद्धा आहेस तसाच आहेस हो, लागवी. आंटी बाकी कसे आहेत सगळे? म्हणजे काका कसे आहेत, विक्रांत कसं आहे, काय चाललंय त्यांचं? खरं तर मला त्याच विषयी बोलायचं होतं. म्हणजे मी फोन करणारच होते. बोला ना. विक्रांतनं घर सोडलंय. आणि चहाचं दुकान टाकलंय. काय? चहाचं दुकान? हे कुठून अवदसा सुचली त्याला? एक्झॅक्टली, हे सगळं त्या अवदसे, त्या गिरीजामुळे होतंय सगळं हे. बापरे, विश्वास नाही ना बसत आपला विक्रांत असं काहीतरी करेल म्हणून? अजिबात नाही. पण हे सगळं त्या मूर्ख गिरीजामुळे झालं. तिच्यामुळे आपला विक्रांत घर सोडून रस्त्यावर राहायला लागलाय. त्याला परोपरीनं समजवलं पण तो तिला सोडायलाच तयार नाहीये. काय जादू केले ना तिनं विक्रांतवर, देव जाणे. आंटी प्लीज तुम्ही सांभाळा स्वतः. आणि या सगळ्यात मी काय मदत करू शकतो ते प्लीज सांगा. मग आय डू इट. मला वाटतं तू एकदा त्याला समजवावंस, सांगावंस की हे नाच सोड सगळे. हे आपल्या स्टँडर्डला सूट होत नाही. प्लीज प्लीज सुजित माझी मदत कर. तुम्ही मला त्याचा पत्ता द्या, मी उद्या जाऊन भेटतो त्या. आणि डोंट वरी, मी बोलतो त्याशी. ओके? हा पण मी सांगायला सांगितलं हे त्याला सांगू नकोस. हा नाही सांगणार मी तसं. तुम्ही काळजी नका करू, मी बोलतो विक्रांतशी. मॉम एका मित्राला भेटायला जायचंय, सो मी निघतो. यू बोथ प्लीज कॅरी ऑन. छान वाटलं भेटून. आणि डोंट वरी, मी विक्रांतशी बोलतो. बाय. सुजित आणि विक्रांत एकाच वयाचे आहेत. आय होप विक्रांत त्याचं तरी म्हणणं ऐकेल, समजून घेईल. हो ना, ऐकलं तर बरंच आहे. चिंगड्या नीट पकडलंयस ना रे? पाडशील नाही तर मला मी चॉकलेटच देणार रे तुला. आणि नीट बघ, आता पुढच्या माळा तुला बांधायच्या आता. अगो काय सुंदर सजावट केली आहे. होय होय. आपल्या गावात एवढा मोठा मंडप मी कधी बघितलाच नव्हता. काय ग मंगला? हो ना देसाई ताई, कार्तिकीचं लग्न या वेळेनं जोरदार होणार बघा. भारी दिसते ना. काय कसं आनंदी? मणी सर, कशापायी करताय हे सगळं? कशापायी म्हणजे? मी कशासाठी आलो इथे? मदत करायला ना. हो मदत करतोय. हे काय सजावट त्यासाठीच करे? हो तसं नाही म्हणत आहे मी. जे एवढा मोठा मांडव, एवढं छान डेकोरेशन, मणी सराव लई खर्च झाला असेल की? वै की एवढा खर्च कशापायी केलास? अहो मी काय माझ्या खिशातनं पैसे नाही टाकलेत.
स्वानंदीचेच पैसे ते. माझे पैसे? हो तुमचे पैसे. मी तुम्हाला सांगायचं विसरलो, पण आता मी अकाउंटला बसलो होतो, त्या ऑर्डरची मी सेटलमेंट केली. सरपोतदार टेक्सटाईल मध्ये तुम्ही जेवढे महिने काम केले त्याच्या पगारातून जेवढा पीएफ उरत होता ते सगळे पैसे मी काही खर्च केलेले नाहीये. मला माहितीये मणी सर, हे सगळं तुम्ही फक्त मला मदत म्हणून करताय. अहो देसाई वहिनी इकडे या. अहो या ना. कसलं टेन्शन घेत आहे, सगळं काही जक्कास चाललंय. चला आपण जाऊ ना मुहूर्तमेढ राहूया. हा चला 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 या. कुठे चला मदतीला. या. हो नुसतीच काय आरती ओवाळते, जरा गाणी बिनी म्हणा की. नक्की वहिनी म्हणतो. मुहूर्तमेढ राहूया ग, मुहूर्तमेढ राहूया, मुहूर्तमेढ राहूया ग. सर्राट आभाळी झोका हा बांधते, भिराट वाऱ्याशी हसून मी भांडते. सर्राट आभाळी झोका हा बांधते, भिराट वाऱ्याशी हसून मी भांडते. चंद्राची कोरमी नखरेला पोरमी, नात्यांच्या अंगणी नाचरा मोरमी. सुख माझे शोधते दुःखा